तब्बल 18 वर्षांच्या चर्चेनंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच FTA वर अखेर शिक्कामोर्तब झाला। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भारत आणि युरोप एकमेकांच्या वस्तूंवरचा जादा टॅक्स आता कमी करणार आहेत किंवा काढून टाकणार आहेत। म्हणजे आज जी वस्तू सीमा ओलांडताना महाग होते ती उद्या स्वस्त होणार आहे। 2007 ला सुरू झालेली ही चर्चा 2013 ला थांबलेली होती, पण आता जग बदललंय। अमेरिका टॅरिफ वाढवतोय, चीनवरचा अवलंब कमी करायचा आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारत आणि युरोप पुन्हा जवळ आलेत। युरोपियन युनियन म्हणजे 27 देशांचं, 45 कोटी लोकांचं आणि जवळपास $20 ट्रिलियन मोठं मार्केट आहे। समोर भारत 140 कोटी लोकांचा देश। हे दोघे एकत्र आले म्हणजे जगातला सगळ्यात मोठा मुक्त व्यापाराचा एक परिसर तयार होतो। पण याचा सामान्य माणसाला काय फायदा आहे? आज BMW, ऑडी, मर्सिडीज सारख्या युरोपियन गाड्यांवर भारतामध्ये 100% जास्त टॅक्स लागतो। या डील नंतर ठराविक मर्यादेमध्ये या गाड्या स्वस्त होणार आहेत। पण इथे एक अतिशय महत्त्वाची अट आहे। या डीलनुसार या गाडीतले किमान 45% पार्ट्स भारतातच बनवलेले असले पाहिजेत। म्हणजे कोणतीही कंपनी पूर्ण गाडी बाहेरून आणून इथे फक्त विकू शकणार नाही। इंजिनचे भाग, बॉडी पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंटेरियर यापैकी मोठा हिस्सा हा भारतामध्ये तयार करावा लागणार आहे। याचा अर्थ अगदी सोपा आहे। भारतामध्ये नव्या फॅक्टऱ्या उघडतील, ऑटो पार्ट्स इंडस्ट्री वाढेल आणि हजारो लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे। म्हणजेच ही डील फक्त गाड्या स्वस्त करणारी डील नाहीये, तर भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणारी आणि मेक इन इंडियाला प्रत्यक्षात उतरवणारी ही डील आहे। युरोपमधली वाईन आणि विस्की देखील स्वस्त होणार आहेत। हायटेक मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्स देखील या डीलमुळे स्वस्त होतील। भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग देखील आता स्वस्त होणार आहे आणि शेवटी मेड इन इंडियाच्या वस्तूंच्या किमती देखील आता कमी होणार आहेत। पण ही डील फक्त आयातीसाठी आहे का? तर नाही, भारताच्या निर्यातीसाठी ही मोठी संधी आहे। आज युरोपमध्ये भारतीय कपड्यांवर 10% टॅक्स लागतोय। तो शून्य झाला की भारतीय कपडे हे युरोपमध्ये बांगलादेश आणि व्हिएतनामपेक्षा जास्त स्वस्त होतील आणि भारतामध्ये लाखो नोकऱ्या देखील तयार होतील। त्याचबरोबर आग्र्याचे बूट, सुरतचे हिरे, लेदर प्रोडक्ट्स आणि भारतीय औषधांना थेट युरोपच्या बाजारामध्ये मोठी संधी मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे? शेतकरी आणि दूध विकणारे यामुळे सुरक्षित असतील। शेती आणि डेअरी हे या कराराच्या बाहेर ठेवण्यात आलेत। म्हणजे युरोपचं स्वस्त दूध, चीज, बटर हे भारतामध्ये येऊन आपल्या शेतकऱ्यांचा बाजार किंवा मार्केट बिघडवू शकणार नाहीत। या कराराचा जागतिक अर्थ देखील मोठा आहे। भारत आणि युरोप दोघांनाही चीनवरचं आपलं अवलंबन कमी करायचंय। अमेरिका टॅरिफ वाढवत असताना युरोप भारतासाठी एक सुरक्षित आणि मोठं मार्केट ठरू शकतोय। युरोप आधीच भारतामध्ये $117 अब्ज गुंतवणूक करतोय आणि 6000 पेक्षा जास्त कंपन्या इथे काम करतात। या डील नंतर गुंतवणूक आणि नोकऱ्या दोन्हीही वाढणार आहेत। जर भारताला डेटा सिक्युअर देश असा दर्जा मिळाला तर भारतीय IT कंपन्यांसाठी युरोपचं काम आणखी मोठ्या प्रमाणावर होईल। या डीलचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे GI टॅग। दार्जिलिंगचा चहा, बनारसी साडी, कांजीवरम सिल्क, बासमती तांदूळ, हापूस आंबा, कोल्हापुरी चप्पल, काश्मीरी पश्मिना, आता हे सगळं युरोपमध्ये कायदेशीररित्या संरक्षित असतील। नकली माल तिथे आता विकता येणार नाहीये। यामुळे या वस्तूंची किंमत वाढेल आणि त्याचा फायदा थेट शेतकरी, विणकरी आणि कारागिरांना होणार आहे। भारताची संस्कृती युरोपमध्ये एक प्रीमियम ब्रँड बनेल आणि हो, अडचणी देखील आहेत। युरोपने कार्बन टॅक्सचा नियम यामध्ये आणलाय। जास्त प्रदूषण करून बनवलेल्या वस्तूंवर जादाचा टॅक्स बसणार आहे। यावर भारत चर्चा करतोय, पण मोठं चित्र काय सांगतं? हा करार भारताचा एक्सपोर्ट 20 ते 30% वाढवू शकतो, लाखो नोकऱ्या तयार करू शकतो आणि म्हणूनच याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं जातंय। भारताला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे। आपल्याला या डीलबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।